नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले. देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. सामान्य प्रापंचिक माणूस देहासक्तीमुळे देहाचे कर्मच खरे आहे असे मानून खऱ्या सुखाला पारखा होतो. असा अर्थबोध सांगणारे श्लोक 137 ते 141 असे आहेत. त्यातील हा पहिलाच श्लोक. कोणत्याही सामान्य माणसाला देह हाच खरा आहे असे वाटू लागते. एका परीने त्याचेही बरोबर असते, कारण त्याची ओळख देहाबरोबरच असते. त्याची सुखदुःखे देहाशी निगडीत असतात. चांगले खायला मिळणे, चांगले कपडे मिळणे, सुंदर बायको मिळणे, प्रवासाला जाणे, सृष्टी सौंदर्य पाहणे हे सारे काही देहाशीच निगडीत असते. त्यामुळे या गोष्टी मिळाल्या की त्याच्या मनाला आनंद होतो. त्याचे मन हे देहसुखाशी बांधील असते. तसेच कोठे लागले, अपघात झाला, हाड मोडले, वय परतवे, गात्रे शिथिल झाली की त्याला दुःख होते. म्हणजे हे दुःखही देहभावनेशी निगडीत आहे. म्हणजेच माणसाच्या सर्व क्रिया या देहाच्या सुखदुःखाशी निगडीत असतात. पण त्याचे हे वाटणे खरे आहे का? हीच सुखाची कल्पना आहे का? का याच्याही पलीकडे काही चिरंतन सुख आहे? जीवाच्या पलीकडे काही आहे का? का सारे विचार आचार हे जीवाभोवतीच असतात व तेथेच संपतात? याचे उत्तर अनेक संत महात्म्यांनी आपल्या उपदेशातून, ग्रंथातून दिले आहे. तेही अनुभवाच्या जोरावर दिले आहे. जीवाच्या पलीकडे जीवात्मा आहे व त्याच्याही पलीकडे परमात्मा आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. जीव हा आत्म्याचा अंश आहे, तर आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे. हा परमात्मा ज्याला आपण देव म्हणतो तो निर्गुण निराकार आहे. त्यालाच आपण सगुण रूपाने भजतो व त्यालाच आपण देव म्हणतो. हे सारे काही संतांनी, वेदांनी, उपनिषदांनी, सज्जनांनी सांगितले आहे. त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता अगदी स्पष्टपणे हे तत्वज्ञान सगळ्यांसाठी खुले केले आहे. परंतु तरीसुद्धा अज्ञानी माणसे मात्र आहेत तशीच आहेत. त्यांच्यात कसलाही बदल होत नाही. ते कायमस्वरूपी देहबुद्धीच्या कर्मातच अडकले आहेत. कारण त्यांच्या दृष्टीने देह हाच सर्वस्व आहे. परंतु देहबुद्धीचे कर्म हे खोटे कर्म असते. हे जुने ठेवणे म्हणजे हजारो वर्षापासूनचे हे तत्वज्ञान मीपण आकळेना. माणसाचा इतका हा अनमोल जुना ठेवा केवळ त्याच्या अहंकारामुळे त्याला आकलन होत नाही, समजत नाही. तो देहाभोवतीच फिरत राहतो व आपले संपूर्ण आयुष्य हे देहाचे चोचले पुरवण्यावर भर देत राहतो. त्यामुळे चिरंतन आनंदाचा असा भक्ती मार्गाचा मार्ग त्याला सापडत नाही व तो खऱ्या परमेश्वराला मुकतो. यासाठी प्रत्येकाने देहबुद्धीचा त्याग करून चिरंतन सुखाचा ठेवा मिळवण्यासाठी भगवंत भक्तीचा मार्ग अनुसरावा व मोक्षपदाकडे वाटचाल करावी असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.